सुटत नाही. घेऊन आज निरोप शाळेचा डोळे भरून आले. शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने. शाळेचे दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने. कुंभार ज्याप्रमाणे मडक्याला आकार देतो त्याचप्रमाणे आमच्या शिक्षकांनी आम्हाला घडवले. त्यांनी ही शाळा ज्ञानापेक्षा खूप पवित्र आहे. त्यांनी आम्हाला गणितच शिकवलं नाही तर आयुष्याचं गणित कसं सोडवायचं ते शिकवलं. एवढे बोलून मी माझं मनोगत व्यक्त करते. किंमत नाही तलवारीच्या पाठीला, धारेशिवाय किंमत नाही तलवारीच्या पाठीला. पाण्याशिवाय किंमत नाही धरणाच्या मातीला, पाण्याशिवाय किंमत नाही धरणाच्या मातीला. सुगंधाशिवाय किंमत नाही फुलांच्या जातीला, सुगंधाशिवाय किंमत नाही फुलांच्या जातीला. आणि शिक्षकांशिवाय किंमत नाही शाळेच्या विद्यार्थीला. आम्ही पाहिलं शिक्षकांना आदर्शाचा गाडा हाकलताना, स्वाभिमानानं जगताना, प्रेमाने पाठीवर हात फिरवताना, संस्काराच्या वेळी रागवताना. आम्ही पाहिलं शिक्षकांना सदैव आशीर्वाद देताना. दिवसामागून दिवस सरले, अनेक वर्षे सरले. दिवस उजाडला निरोप आता सर्व काही आठवणीतच उरले. बांधून घेऊ जगलेले छान सारे गोड मनाशी, गाठून सारे उठून गळे शिकले झेप घेऊन या आकाशी. इथल्या शिक्षकांबद्दल काय बोलू ते आज कळत नाही. इथल्या शिक्षकांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केले. त्यांचे उपकार आम्ही जीवनभर भेटणार नाही. कडक शिस्तीच्या मुख्याध्यापक सर समोर येतात मनात एक आदुरीत भीती वाटायची. तर विज्ञानासारखा अवघड विषयही ठाकरे सर अतिशय सोपा करून शिकवायचे. त्यांनी विज्ञान शिकवताना आम्हाला जीवनाची तत्त्वज्ञान शिकवले. मराठीचे सोनवणे मॅडम यांचा तास कधीच संपू नये इतकं छान ते शिकवायच्या. पाठात असलेली पात्र डोळ्यासमोर वर्णनातून उभं करायचे. आम्हाला नेहमी जवळच्या वाटणाऱ्या चेहऱ्यावरून भाव उठून काय झालं ते विचारणाऱ्या व अभ्यासासाठी प्रवृत्त करणाऱ्या शेवाळे मॅडमांना आम्ही कधी विसरू शकणार नाही. शेवटी एवढं म्हणेन, जीवन की राह पर आगे बढ़ते जाएंगे, जीवन की राह पर आगे बढ़ते जाएंगे. चाहे कहीं भी हो हम पर आपको न भूल पाएंगे, चाहे कहीं भी हो हम पर आपको न भूल पाएंगे. याद आएंगे वो सारे पल जो आपके साथ बिताए हैं, याद आएंगे वो सारे पल जो आपके साथ बिताए हैं. कभी पढ़ाई के लिए तो कभी मस्ती के लिए डांट खाई, कभी पढ़ाई के लिए तो कभी मस्ती के लिए डांट खाई. काय बोलू कसं बोलू सुचत नाही मला, काय बोलू कसं बोलू सुचत नाही मला. कसे दिवस निघून गेले कळालेच नाही आम्हाला, कसे दिवस निघून गेले कळालेच नाही आम्हाला. आठवतो तो पहिला दिवस रडतच आले आणि हाही दिवस आठवत रडतच चाललो. शाळा म्हणजे काय आज कळते आम्हाला, शाळा म्हणजे काय आज कळते आम्हाला. इथून दूर जाताना उदास वाटतंय, इथून दूर जाताना उदास वाटतंय. पुढील जीवन कसं असेल काहूर मनात वाटतंय, पुढील जीवन कसं असेल काहूर मनात वाटतंय. उद्यापासून शाळा नाही, बेल नाही, मित्रमैत्रिणींचा कुजबुजण्याचा हवाचा आवाज नाही, शिक्षकांची ओरडणी नाही, छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे नाही, मागच्या बेंचवर बसून आवाज काढणे नाही, मित्रमैत्रिणींच्या जागेवरून भांडणे नाही, लिहायचं नसेल तर डोकं दुखते म्हणून सांगणे. हे सगळं आठवण दुःख होते आम्हाला. कसे दिवस निघून गेले कळालेच नाही आम्हाला. हे हसत रडत परत उठत चालणे, अडखळत बोलणे, शिक्षकांची भीती, मित्रमैत्रिणींनी केलेल्या मस्ती, डबा खाण्यात ज्या गमती होत्या हे सगळं आठवते. हळूहळू आपले शालेय जीवन पूर्ण झाले. कसं जगायचं कसं लढायचं याची मात्र भान आली. मैत्रिणी एका ठिकाणी भेटू तेव्हा शाळेची आठवण कशी काढायची ते मी आज माझ्या कवितेतून सांगणार आहे. मैत्रिणी मैत्रिणी भेटू कधीतरी जीवनाच्या एका वाटेवर, मैत्रिणी भेटू कधीतरी जीवनाच्या एका वाटेवर. तेवढ्यात पहिली मैत्रीण बोलते, आपल्याला दुसरीला शिकवायला कोण होते? हिरे मॅडम नाव त्या टीचरांचे. लगेच दुसरी मैत्रीण बोलते, मुख्याध्यापक सरांना विसरणं कसं शक्य होईल? मुख्याध्यापक सरांना विसरणं कसं शक्य होईल? त्यांच्या एका उत्तराने पृथ्वी नष्ट होईल. तिसरी मैत्रीण बोलते, माहित आहे ना ठाकरे सर कसे होते? शिक्षक ते सायन्सचे आणि मॅथ्सचे होते. थोडे कडक होते पण अभ्यासाच्या बाबतीत मात्र आमच्यासाठी देवच होते. लगेच चौथी मैत्रीण बोलते, मायबोलीचा विषय त्यांचा, मराठी शिकवणं रक्तात त्यांच्या. सोनवणे मॅडम नावाच्या त्या होत्या आणि आमच्यासाठी त्या आदर्शच होत्या. लगेच पाचवी मैत्रीण बोलते,
शेवाळी टीचर कुठे गेल्या? शेवाळी टीचर कुठे गेल्या? इतिहासाला एवढ्या लवकर विसरल्या? इतिहासाला एवढ्या लवकर विसरल्या? शेवाळी टीचर तर सर्वांच्याच आवडत्या टीचर होत्या. शेवाळी टीचर तर सर्वांच्याच आवडत्या टीचर होत्या. लगेच 6वी मैत्रीण बोलते, पाटील सर तर आपले वर्ग शिक्षक नव्हते, तरी ते आपल्यासाठी किती मार्गदर्शक होते. त्यांनी केलेली मदत आपण कधीच विसरणार नाही. लगेच 7वी मैत्रीण बोलते, आपले सर्व लाड पुरवणाऱ्या इयत्ता दुसरीच्या वर्ग शिक्षिका त्या आयर मॅडम होत्या. लगेच 8वी मैत्रीण बोलते, अरे ज्या सरांमुळे आपल्या शाळेतील मुले नाशिक जिल्ह्यापर्यंत कबड्डी खेळण्यासाठी गेले होते ते सर म्हणजे सावळा सर होते. लगेच 9वी मैत्रीण बोलते, आपल्या शाळेला ज्या पण वस्तू लागायच्या त्या सर्व वस्तू आणून देणारे ते कोरसर होते. लगेच 10वी मैत्रीण बोलते, अरे लांडगे सरांना विसरणं कसं शक्य होईल? कम्प्युटर क्लासची आठवण आल्यावर त्यांचं रागवणं विसरणं कधीच शक्य नाही. लगेच 10वी मैत्रीण बोलते, फळ्यावर चित्र काढणारे ते इयत्ता 5वीचे वर्ग शिक्षक देसले सर होते. लगेच 12वी मैत्रीण बोलते, कम्प्युटर टीचर तर सर्वांच्याच आवडत्या टीचर होत्या आणि त्यांच्यासारखे एवढे समजून शिकवणार कोणीही नव्हतं. शेवटी जाता जाता एवढेच बोलते, सहवास सुटला तरी सोबत सुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. धन्यवाद. काय बोलू कसे बोलू आज कळत नाही मला. कारण या शाळेत आमचा सर्व वेळ गेला. या शाळेत आम्ही टाइमपास नाही केला, पण शिक्षणासोबत आमचा पूर्ण वेळ गेला. आणि वेळ इतका झपाट्यात गेला की आज निरोप समारंभ याला. नमस्कार, माझे नाव सिद्धी. सुरुवात करते मी शाळेच्या मुख्याध्यापकांपासून. जेवणाच्या सुट्टीत ते वाढायचे ठासून. फसवण्यासाठी करायचे खूप जोक. जेवण्यापेक्षा तर हसण्यातच भरायचे आमचे पोट. लेडीज फर्स्ट म्हणून मी आता वळते सर्व शिक्षिकांकडे. शेवाळे मॅडम शिकवायच्या हिंदी, इतिहास आणि भूगोल. शिकवताना त्या लावायच्या माया खूप अनमोल. शेवाळे मॅडम इंग्रजी आणि मराठी शिकवायला होत्या सोनवणे मॅडम. राबवायच्या त्या शाळेत खूप मजेशीर उपक्रम. जेव्हा मी या शाळेत आले तेव्हा होते मी आहेर मॅडमांकडे. त्यांनी शिकवले आम्हाला 5वी पर्यंतचे धडे. या वर्षी ज्यांचा आहे निरोप समारंभ. त्याच हिरे मॅडम आमच्या सोबत असतील शाळेच्या आठवणीत दंग. कम्प्युटर टीचरांचे नाव आहे दक्षा. शिक्षिका होत्या त्या शिकवायच्या त्या कम्प्युटर कक्षा. ठाकरे सर म्हणायचे सर्वात कमी अभ्यास माझ्याच विषयाचा. पण खरे बघायला गेले तर पूर्ण विषयांमध्ये सर्वात जास्त अभ्यास असायचा त्यांचाच त्या विषयांचा. भीती वाटायची आम्हाला गणित आणि विज्ञान या विषयांची. पण ठाकरे सरांनी शिकवले असे की गट्टी झाली त्या विषयाविषयी. पाटील सरांचे अक्षर आहे खूप सुंदर. पाटील सरांचे हस्ताक्षर आहे खूप सुंदर. म्हणायला हरकत नाही त्या अक्षराला सुवर्णाक्षर. लांडगे सरांची तर बातच न्यारी. शिकवतात ते मराठी लईच भारी. देसले सर आहेत जसे चित्र काढण्यात पटाईत. पण असतात ते नेहमी खूप घाईत.
पण असतात ते नेहमी खूप घाईत. वाजला शाळेच्या परिपाठाचा टोल तर कोर सर नेहमी म्हणायचे, निघतात का बाहेर की शेमटी काढू. हाच असायचा नेहमी त्यांच्या तोंडात. सावळ सर आहेत खेळात खूप पटाईत. आल्या स्पर्धा की प्रॅक्टिस घेऊन आमची हालत व्हायची टाईट. माझ्या पुढच्या भविष्यासाठी तुम्ही सर्वांनी मला आशीर्वाद द्यावा अशी मी विनंती करते व माझे मनोगत इथं संपते. या 3 वर्षात मी माझे अनुभव तर सांगणारच, पण एक कर्तव्यदर्शक विद्यार्थ्याच्या नात्याने मी माझ्या शिक्षकांचे देखील आभार मानते. आज या 7वीच्या वर्गात आपला शेवटचा मेळावा. मित्रांनो, पेपर झाले असतात तेव्हा आपण सर्वजण एकत्र जमलो असतो, तेव्हा शिक्षकांचे नाव कसे काढणार ते मी माझ्या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न करतो. मित्र मित्र जणू कधीतरी जीवनाच्या एका वाटेवर. काढू आठवण शाळेच्या दिवसांची, मनसोक्त जगलेले भूतकाळी क्षणांची. आम्ही मित्र जमलो असतो तेव्हा त्यातला पहिला मित्र म्हणतो, हिस्ट्रीला आपल्याला कोण होते? शेवाळे टीचर त्यांचे नाव होते. लगेच दुसरा मित्र म्हणतो, सायन्सला आपल्याला कोण होते? ठाकरे सर त्यांचे नाव होते. होते थोडे शटके पण खोली होते सर्वांचेच मटके. सर घाबरलो तर तेव्हाही नाही, परदेशन आठवणीतून कधीच जाणार. एवढ्या तिसरा म्हणतो, मॅथला ठाकरे सर कुठे गेले? मॅथला एवढ्या लवकर विसरले? ठाकरे सरांना विसरणं शक्य होईल का? सर तुमच्या एका उत्तराने पृथ्वी नष्ट होईल का? तेवढ्यात चौथा म्हणतो, शेवाळे टीचर कुठे गेलाय? हिंदीला एवढ्या लवकर विसरले? शेवाळे टीचर होते तर सर्वांच्याच आवडते. तेवढ्यात पाचवा म्हणतो, ते सर्व सोडा, सोनम टीचर लय भारी होते, लय मजेदार होते. इंग्रजीच्या त्या शिक्षिका होत्या. तेवढ्यात 6वा म्हणतो, मायबोली विषय त्यांचा मराठी होता. शिकवण रक्तात त्यांच्या नावाच्या त्या सोनम टीचर होत्या, पण आमच्यासाठी त्या आदर्श होत्या. शेवटी एवढंच सांगतो, हे वर्ष शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सुखाचे समृद्धाचे जावो आणि तुम्ही सर्वजण यशस्वी शिकावर राहो, हीच माझी परमेश्वर चरणी प्रार्थना आहे. 7वी तसेच प्रत्येक वळणाला आपण संघर्ष करण्यासाठी सक्षम असले पाहिजे. आयुष्यातील प्रत्येक वळणाला आपण सक्षम असले पाहिजे आणि त्या संघर्ष करण्यासाठी आपण सक्षम असले पाहिजे. आता माहित नाही कधी भेटू. आता तेव्हा भेटू जेव्हा नवे शिकणार. एवढी बोलून मी माझ्या भाषणाला बोलले. समारंभाच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय दादा, त्याचप्रमाणे इयत्ता 7वीला शिकवणारे वर्ग शिक्षक श्रीमती शेवाळे मॅडम, त्याचप्रमाणे इयत्ता 7वीच्या वर्गाला विषय शिकवणाऱ्या श्रीमती सोनवणे मॅडम आणि श्री ठाकरे सर आणि माझे सर्व इयत्ते 5चे सर्व सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः तुम्हाला तुमच्या भावी पुढील शिक्षणासाठी खूप खूप अशा शुभेच्छा देतो. शिक्षकाला केव्हा आनंद होतो की जेव्हा त्याचा विद्यार्थी खूप मोठा होतो, तो त्याचा सर्वात मोठा सन्मान असतो. आणि म्हणून सर्वांनी खूप मोठं व्हावं, जसं तुम्ही म्हणत होते की एखादं मोठं शिखर गाठावं, तर तो आमच्या दृष्टिकोनातून एक चांगला सन्मान राहील. खरोखर तुम्ही विद्यार्थ्यांनी इतका चांगला कार्यक्रम हा आयोजित केला, म्हणून तुमचं असं मनापासून असा आभार मानतो. आणि तुमच्यामध्ये खरंच इतकं नाविन्य भरलेलं ठासून तुम्ही इतके भाग्यवान आहात की तुम्हाला शिक्षक तर लाभलेच, पण तुमच्यामध्ये पण असं काहीतरी स्किल आहे की तुम्ही ते दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आम्ही जेव्हा बघतो की विज्ञान प्रदर्शन असेल, खेळ असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, की तुम्ही त्याच्यामध्ये 100% इन्व्हॉल्व होता. ही अतिशय चांगली गोष्ट आहे.
फक्त मी तुम्हाला थोडी अशा काही गोष्टी सांगेन की बघा, माणसाने नेहमी खरं बोलावं. खरं बोलल्यामुळे काय होतं, गांधीजी सारख्या माणसाने फक्त एक राजा हरिश्चंद्र नावाचं नाटक पाहिलं आणि आयुष्यभर सत्य बोलले आणि सत्य बोलल्यामुळे ते राष्ट्रपिता झाले. छोटीशी गोष्ट होती. त्याच्यानंतर प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे कुठल्याही गोष्टीचा. आणि तुमच्यामध्ये जर एखादा न्यूनगंड असेल की हे मला येत नाही, मला काही बोलता येत नाही, मला आता असं वाटतं की तुम्ही आता ज्या सर्व बोलल्या त्याच्यापेक्षा सुद्धा खाली काही बसलेल्या अशा मुली की त्याच्यापेक्षा सुद्धा चांगलं बोलू शकतात. पण केव्हा त्यांनी ठरवलं होतं. आता या मुलींनी ठरवलं, कालपासून मेहनत घेतली असेल, नियोजन केलं असेल, निरोप समारंभात ते असं जर तुम्ही चांगलं नियोजन केलं तर चांगल्या प्रकारे तुम्हाला बोलता येईल. काहीच अवघड नाही. ह्याच्या का सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बघा, जसा दगड असतो आणि दगडाचा जर अतिरिक्त वाईट जो भाग काढून टाकला तर त्याची सुंदर अशी मूर्ती होती आणि देव तयार होतो. प्रत्येक देव हा दगडापासून तयार झालेला आहे. पण वाईट गोष्टी जर त्याच्यापासून काढून घेतल्या तर सुंदर अशी मूर्ती तयार होते. तसं तुमच्यामध्ये तुम्ही आता दगड आहेत असं समजा, तुमच्यामध्ये जे वाईट गुण वगैरे तुम्ही जर काढून टाकले की तुम्ही देव व्हाल, तुमचे लोक पूजा करतील. म्हणून तुम्ही तुमच्यातले जे वाईट गुण तुम्ही स्वतःला ओळखा. तुमच्यामध्ये चांगले गुण काय आहे, वाईट गुण काय, वाईट गुण काढून टाका, तुम्ही देव व्हाल किंवा तुम्ही मोठे व्हाल किंवा शिखरावर जाऊ पोहोचा. त्याच्यानंतर तुम्ही आता ध्येय ठर. पूर्वी काय असायचं माहिती का, 10वी झाल्यानंतर काहीतरी ध्येयाच्या वाटा बघाव्या लागायच्या. आता तसं नाही राहिलं. आता ध्येय हे इतकं पुढे पुढे आलं की आता लोक पहिलीपासून विचार करायला लागले की माझ्या मुलाला काय करायचं. पहिलीचा मुलगा सुद्धा विचार कर मला काय व्हायचं. मी सुद्धा माझ्या वर्गामध्ये प्रश्न विचारले तरी मुलं आतापासून सांगायला लागली. तुम्ही तर आता 7वी पास होऊन आता 8वीला जाणार आहे. तुम्हाला खूप पुढे अनेक वाटा लागतील. तर तुम्ही तुमचं ध्येय अगोदर निश्चित ठेवा. जसा एक माणूस एक दिवसभर स्टँडवर येऊन बसला आणि तो एसटीची वाट पाहत होता. यायचा, एका एसटी यायची जायची, एसटी यायची जायची. मग एक माणसाने पाहिलं की हा सकाळपासून बसलेला, हा काय कुठे जाऊन नाही राहिला. मग तो एक माणूस त्याच्या चौकशीला आला. म्हणे का हो, तुम्ही तर काही कुठे गेले, तुम्हाला कुठे जायचं. म्हणे गावाला. म्हणे कुठल्या गावाला जायचंय. म्हणजे मला माहिती नाही कुठल्या गावाला जायचं. त्याला माहितीच नव्हतं कुठल्या गावाला जायचं. सगळ्या एसट्या येऊन गेल्या. त्याने ते ध्येय निश्चित केलेलं नव्हतं त्याला कुठे जायचं. त्याच्यामुळे तो दिवसभरी बसून राहिला, त्याच्या गाड्या निघून गेल्या, त्याला कळलं नाही, त्याची वेळ निघून गेली. तसं तुम्ही तुमचं ध्येय ठरवा आणि त्यासाठी खूप प्रयत्न करा. आता जो सिकंदर राजा होता की मला सर्व जग जिंकायचंय असं जेव्हा त्याला म्हणायचं होतं, तर जग जिंकायचं म्हणजे असं बसून जिंकता येणार नाही. त्याला अगोदर प्लॅनिंग करावं लागतं. म्हणजे तो अगोदर शत्रूची जेव्हा लढायचं, उद्या युद्ध आहे तर आदल्या दिवशी तो नियोजन करायचा की ते शत्रू काय करणार आहे, कुठून येणार आहे. म्हणजे एक दिवशी तर युद्धाचा प्रसंग असा होता की समोरचं बलाढ्य असं सैन्य होतं आणि याला लढायचं होतं. मग याच्याशी आपण कसं काय लढू. मग त्याने आदल्या दिवशी त्याचा माणूस पाठवला त्या शत्रूच्या गोटामध्ये आणि त्याचा नेमका प्लॅनिंग काय. आणि त्याने तिथून प्लॅनिंग काढून आणला की त्या सर्व समोरून त्यांनी चिलखत घातलेले आणि त्याच्यामुळे आपण कितीही गोळीबार केला तर त्याच्यातला एक सुद्धा शत्रू मरणार नाही किंवा मृत्यू होणार नाही. मग अशा वेळेस काय करायचं, सिकंदरने लगेच प्लॅन बदलला. ते समोरून येणार आहे, आपण मागून त्यांच्यावर अटॅक करायचा आणि मागून शत्रू मारायचा. आणि मग तसंच केलं त्यांनी. मागून चिलखत नव्हतं, मागून सर्व गोळ्या त्यांच्या बरोबर लागल्या आणि ते सर्व सैन्य त्यांना मारता आलं आणि यश संपादन करता. समोरून किती म्हणजे एवढं मोठं बलाढ्य सैन्य होतं तरी सुद्धा त्या सिकंदरला त्या ठिकाणी यश प्राप्त झालं. हे कशामुळे, आधी प्लॅन केला. समोरून गेला असता तर सर्व तो पण नष्ट झाला असता. म्हणून तुम्ही तुमच्यामध्ये अगोदर प्लॅनिंग करा. चांगलं जर नियोजन केलं तर चांगला कार्यक्रम. तुम्ही आता हा जरी कार्यक्रम केला असेल तर तुम्ही चांगला नियोजन केल्यामुळे चांगला कार्यक्रम हा यशस्वी होतो. तुम्हाला तर तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुम्हाला एवढी चांगली शाळा मिळाली. म्हणजे आता मला ही आता नवीन आलेली मुलगी सुद्धा बोलली की तुमची शाळा किती छान आहे. तिच्या ज्या प्रतिक्रिया होत्या ते ऐकून मला सुद्धा कसं म्हणजे भारावून गेलो मी सुद्धा की एक नाशिकमध्ये शहरामध्ये शिकणारी मुलगी आपल्या शाळेबद्दल जेव्हा गौरवोद्गार काढते. एखाद्या अधिकाऱ्याने काढला तर मला काही वाटलं नसतं, पण जेव्हा मुलांकडून ज्या प्रतिक्रिया येतात तेव्हा खरंच भारावून जातो की तुमचे शिक्षक किती चांगले, तुमचे विद्यार्थी किती चांगले, तुमची शाळा किती चांगली. ही गोष्ट आपल्या दृष्टिकोनातून अतिशय चांगली आहे. तुम्ही चांगलं शिक्षण घ्या, खूप मोठे व्हा, शिक्षकांप्रती प्रेम असू द्या. पण त्याबरोबरच आई वडील कोणाचेच वाईट नसतात. आई वडील कधीच वाईट चिंतत नाही. आई वडिलांची मान कधीही खाली जाणार नाही यासाठी आपण जीवन जगायचंय आणि त्यासाठी कायम स्मरणात ठेवायचं. आपल्या आई वडिलांना आपण ताट मानेने चालू दिलं गेलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण काय केलं हे तुम्हाला पुन्हा सांगण्याची गरज नाही. यशस्वी व्हा. खूप खूप माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. बघा, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय दादा, सर्व माझे
माझे सहशिक्षक, आदरणीय सहशिक्षिका आणि प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना, आज खूप आनंद झाला असेल तुम्हाला की आजपासून कटकट संपली नाही का? तरी मी काहीच अभ्यास दिला नाही तुम्हाला, त्याच्यापेक्षा तुम्ही काहीच केला नाही, काहीच दिला नाही, तुम्ही काहीच केला नाही. पण निरोप समारंभ आला की या फळ्यावरच्या 2 ओळी जास्त अशी पाथरी येते आणि स्मृती देऊन ठेवून जाते. 2 दिवसाची रंगत संगत 2 दिवसाची नाती. हे आपले किती, तुम्ही आल्यापासून 7 वर्षाचं हे आपलं नातं आहे. आम्हाला 7 वर्ष झाले, म्हणजे तुम्ही जेव्हा दुसरीला आले तेव्हापासून आम्ही 6 जण आलोत आणि 2 जण आपले कोर सर आणि आदरणीय मुख्याध्यापक सर हे जुने. आणि मग त्याच्यानंतर या 6 वर्षामध्ये तुम्हाला शाळेच्या प्रवाहात आल्यानंतर, सुरुवातीला 6वी 7वीला आल्यानंतर एक ठाकरे सरांनी काय फाईल लावून दिल्यात, हे फाईल करा, हे असं करा, अमुक करा, ढमुक करा. पण हे करण्यामागे जे आहे त्याचं कारण जे आहे की हे तुम्हाला आयुष्यात कुठंतरी तुम्हाला स्वबळावर करावं लागतं. तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंगला जाल, जेव्हा मेडिकलला जाल, तेव्हा तुम्हाला प्रकल्प करावा लागतो. आणि हा प्रकल्प करताना तुम्हाला ज्या इतर विद्यार्थ्यांना ज्या अडचणी येतात तशा अडचणी तुम्हाला येणार नाही. आणि कुठं शोधायचं, काय शोधायचं, हे टेक्निक आता तुम्हाला खूप आलेले आहे. मागच्या वर्षाच्या मुलांना बोलण्यामध्ये जी काय बोलून कसं बोलू ही जी आडकाठी येत होती, ह्या वर्षी मला वाटतं ते बोलण्यामध्ये आडकाठी कोणालाच आली नाही. किती अतिशय एक्सलंट बोललात. आणि असेच एक्सलंट तुमचं आयुष्य व्हावं. मला सांगायचा आनंद की जगामध्ये 3 व्यक्ती अशा आहेत, जसं रुचिकाला ट्रॉफी मिळाली तर तिच्या मैत्रिणीला चांगलं नाही वाटणार, तिला मिळाली. भाग्यश्री म्हणजे मला नाही मिळाली म्हणून तिला मिळाली, थोडं दुःख वाटतं. पण 3 व्यक्ती अशा आहेत की त्या 3 व्यक्तींना त्यांच्यापेक्षा तुम्ही पुढे गेलेला खूप आनंद होतो. एक म्हणजे आई, दुसरी व्यक्ती म्हणजे वडील आणि तिसरी व्यक्ती म्हणजे कोण असेल? शिक्षक. अतिशय आता मागच्याच आठवड्यामध्ये माझा एक विद्यार्थी UPSC मध्ये 737 क्रमांकाने पास झाला. विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारचा क्लास लावला नाही, कुठल्याही प्रकारचा क्लास न लावता UPSC त्याने क्रॅक केले आणि सुपर क्लास 1 म्हणून त्याने ती आता प्रशासकीय सेवेमध्ये पोस्ट मिळणार आहे. जेव्हा तो मुंबईला होता तेव्हा त्याच्या वडिलांचा फोन आला. त्याचे वडील म्हणजे आमचे स्टॉफ मेंबर आहेत, सर तुमचा विद्यार्थी UPSC पास झाला. तो जो आनंद आहे तो आनंद अतिशय अवर्णनीय असतो की जेव्हा आपला एखादा विद्यार्थी जेव्हा उच्च पदावर जातो त्यावेळेस त्याच्यासारखा होणारा अद्वितीय आनंद ह्या जगामध्ये कुठलाच सापडणार नाही. आणि म्हणून मग हे सर्व करत असताना मग तुम्हाला जेव्हा पुढच्या आयुष्यामध्ये तुम्ही सर्व कराल, काही जण सर आम्ही तर खूप प्रयत्न करतो पण आम्हाला का यश येत नाही, तर याच्यासाठी बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की झाडं तोडायची म्हणजे स्वामीला 2 पूर्वीपासून एक कामगार होता आणि एक नवीन कामगार भरती केला. नवीन कामगार भरती केल्यानंतर जो जुना कामगार होता त्याला वर्षानुवर्षे कधीच प्रमोशन मिळालं नाही, पगार वाढ मिळाली नाही. पण हा नवीन ज्या वेळेस कामगार भरती झाला त्यावेळेस त्याला 1 वर्ष काम केलं लगेच पगार वाढ मिळाली. आता हा जुना जो म्हणतो अरे मी काय काम केलं नाही का, मी पण इतके 20 वर्षापासून झाडं तोडते, सगळं तोडते आणि मला पगार वाढ नाही, आणि हा याला 1 वर्ष झालं तरी याला पगार वाढ. मग त्याने मालकाकडे तक्रार केली, मला कसं मी तुमचा जुना कामगार आहे, मला आजपर्यंत एकही पगार वाढ दिली नाही, तुम्ही ह्या नवीन कामगाराला 1 वर्षामध्ये पगार वाढ दिली. मग त्या मालकाने सांगितलं तू असं कर, ज्याला पगार वाढ दिली ना त्याला जाऊन भेट. हा जेव्हा त्याला जाऊन भेटला तो म्हटलं ठीक आहे मला पगार वाढ मिळाली, पण तू काम कसं करायचं? आलो तसं झाड तोडायचे. झाड तोडताना जी कुऱ्हाड वापरायची तर कुऱ्हाडला किती दिवसातून तू धार लावायचा? नाही, मी वर्ष धार लावत नव्हतो. जर वर्ष धार लावत नसता तर
तर तुला दिवसातून किती झाडं तोडली जायची? फार झालं तर 1-2. मी दिवसातून 10 झाडं तोडतो का? मी रोज त्या कुऱ्हाडीला धार लावतो. मग तसंही तुम्हाला जर तुम्हाला वाटत असेल की मी एवढा प्रयत्न करतो, यश का मिळत नाही? जे यश मिळवणारे जे असतात ना, ते तुम्ही करत असलेल्याच गोष्टी करतात, पण वेगळ्या पद्धतीने करतात. भाषण तुम्ही जसं नेहमी येणारे तसंच करतात, पण तुम्ही वेगळ्या पद्धतीने, कोणी कवितेतून केलं, कोणी चारोळ्यातून केलं. आणि चारोळ्यातून केल्यामुळे समोरच्यांवरती छाप पडते, ते नाविन्य असतं आणि हे नाविन्य तुम्हाला जपायचं आहे. जोपर्यंत तुम्ही इतरांसारखं तुम्ही करत राहिले तर दुसऱ्याच्या डोळ्यात भरणार नाही. जेव्हा तुम्ही काहीतरी वेगळं नवीन कराल आणि हे नवीन करताना जेव्हा तुमच्या समोरच्याला भावतं, त्यावेळेस तो समोरच्याची छाप तुमच्यावरती पडते आणि तो तुमचा नाविन्यतेचा ध्यास त्याच्या डोळ्यामध्ये बसतो आणि मग तो तुम्हाला पैलू पाडण्याचं काम करतो. जर तुमच्याकडे लक्ष गेलं नाही, तुम्ही काहीतरी नाविन्यपूर्ण दाखवलं नाही, तर तुमच्या याला पैलू पाडण्याचे काम होतीलच याची गॅरंटी नाही. आणि म्हणून बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्या आयुष्यात बऱ्याच काही शिकवण्यासारख्या असतात. जेव्हा माझा मुलगा ज्यावेळेस एका स्पर्धेमध्ये सहभागी झाला, त्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यानंतर जेव्हा त्याला इतर ग्रुपने सहभागी झाले, भारतातून टीम आलेल्या त्या 4-4, 5-4 टीमने सहभागी झालेत, हा एकटा सहभागी झाला आणि याला एकट्याला 3 बक्षिसं मिळाले होते. 3 बक्षिसं बघा, पहिलं 65,000चं, दुसरं 31,000चं, तिसरं 21,000चं. हा स्टेजवरती गेला आणि याने स्टेजवरती गेल्यानंतर त्याने काय सांगावं जे मी पण करू शकलो नसतो. त्याने सांगितलं की मला 3 बक्षिसे मिळाले, मी पाहिलेले 3 दिवसाची मेहनत पाहिलेले. कोणी दिल्लीहून आलंय, कोणी कोलकात्याहून आलंय, हे टीम मध्ये टीम मधून सहभागी झाले, त्यांना यश नाही मिळालं, मला 3 मिळाले. हे मला योग्य वाटत नाही. मी पहिलं 65,000चं बक्षीस ठेवतो आणि हे उरलेले 2,000चं बक्षीस, 20,000, 31,000चं आणि 21,000चं बक्षीस मी प्रायोजकांना परत करतो आणि ते त्यांनी इतर टीम वाल्यांना वाटून द्यावं. बघा, जेव्हा मुलांनी हे मला सांगितलं, त्या मुलाला मी सांगितलं तुझ्या ठिकाणी मी असतो तर मी पण हे केलं नसतं, पण तू त्यावेळेस जे दाखवलं त्याला तोड नाही. आणि मी सांगितलं की जर, आणि माझा मुलगा पण माझाच विद्यार्थी, पहिली ते 4वी पर्यंत माझ्याच सानिध्यात शिकलेला, माझ्याच वर्गात शिकलेला आहे. तेव्हा मी त्याला सांगितलं तुझा वर्ग शिक्षक असल्याचा मला जास्त अभिमान आहे. ह्या वेळेस तो तुझ्यापेक्षा मी कमी पडलो, तू माझ्यापेक्षा पुढे निघून गेलास. आणि हे ज्या वेळेस होईल की तुम्ही माझ्यापेक्षाही पुढे निघून जाल, तो अभिमान मला खरा असेल. आणि नुसतं आयुष्यात नुसतं स्वतःचाच विचार करायचा नसतो, दुसऱ्याच्या मनाचाही विचार करायचा असतो. बऱ्याच वेळेला वाटतं की ठाकरे सरांनी खूप वेड्यासारखा अभ्यास दिला, खूप हे केलं. मी माझ्या मुलीचं उदाहरण देतो. प्रोस्टोडॉन्टिक्स BDS ला असताना प्रोस्टोडॉन्टिक्स चे जे शिक्षक होते मोदी सर, त्यांनी इतकं राबवलं, इतकं क्षुल्लक गोष्ट असेल तरी नाही नवीन करोना, इतकं रडवलं. शेवटी बाकीच्या मैत्रिणी म्हणायचे तू कंप्लेंट कर, घरी कंप्लेंट कर, शाळेकडे कंप्लेंट कर. नाही, मुलगी नाही, ती उलट आणखी जास्त याच्याने अभ्यास करायची. आणि जेव्हा निकाल लागला, जेव्हा त्या मोनी सरांनी सांगितलं की तुला गोल्ड मेडल मिळालेले आहे प्रोस्टोडॉन्टिक्स मध्ये, त्यावेळेस पहिला पेढा तिने त्या मोनी सरांना दिला. का? सर तुमच्यामुळे शक्य झालं. मी जर कंप्लेंट केली असते, मी जर तू हे केलं असतं, खचून गेले असते, तर मी आज हे यश मिळू शकले नसते. आणि म्हणून तुमच्या मनात किंतु राहून देऊ नये की सोनवणे मॅडमने, शेवळे मॅडमने, ठाकरे सरांनी आम्हाला खूप राबून घेतलं, येड्यासारखं राबून घेतलं. हे का? तरी मी काय म्हणतो, तुम्हाला काहीच अभ्यास दिला नाही. का? तुम्ही काही केलाच नाही. दिला पण काही केलाच नाही. जर पूर्ण दिलेला अभ्यास पूर्ण केला असता तर मी म्हटलं असते की तुम्ही खूप अभ्यास केला. आणि हे जर तुम्हाला पुढं न्यायचं असेल, तुम्हाला स्वतःला घडवायचं असेल, स्वतःमध्ये काहीतरी व्यक्तिमत्व घडवायचं असेल, तुम्हाला नेहमी एक प्रश्न विचारला जातो की तुम्हाला काय व्हायचंय. तुम्ही एकच प्रश्न विचारायचा की मी समजा स्वतःचं नाव घ्यायचं, रुचिका असेल, मी रुचिका आयरे होणार आहे. हा प्रश्न जेव्हा यशवंतराव चव्हाण विद्यार्थी असताना त्या वर्गातल्या एका पाहुण्याने विचारले की तुम्हाला कोण व्हायचे, मी यशवंतराव चव्हाण होणार आहे.
विद्यार्थी असताना ते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. मग हे दुसऱ्याची छाप नाही पडायची. लोकांनी आपल्या सारखं दुसऱ्यांनी करावं हे तुमच्या मनामध्ये ठसवा. आणि हे ज्या दिवशी तुमच्या मनामध्ये ठसेल त्या दिवशी तुम्हाला कोणीही पुढे जाण्यापासून रोखू शकत नाही. पहिली गोष्ट, शिक्षकांचा राग कधी मानायचा नाही. शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टी फारच द्यायला नको पाहिजे असंही म्हणायचं नाही. हे सर्व तुमच्या याच्यासाठी असतं, फायद्यासाठी असतं. आणि तुम्हाला याच्यापुढे खूप खूप शुभेच्छा. खरं तर बोलायला खडूस आहे मी, खरोखर पटलंही ते. आयुष्यात कधी न खरं बोलण्यासारखं नाही, पण ते खडूसपणा हा तुमच्या चांगल्यासाठी होता. आलं लक्षात? औषधाची गोळी कधी गोड असते का? नाही. पण तोंड वाकडा करून ती गोळी घेतोच की नाही? तसं ही ठाकरे सरांसारखी खडूस गोळी तुम्ही पचवली ना, काहींनी नाही पचवली तर ते मागे राहतील. ज्यांनी पचवली ते पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. सर्व शिक्षकांच्या नेहमी तुमच्यावर आशीर्वाद असणार आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि परत एकदा तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप सुखी राहावं, समाधानी राहावं. आणि केव्हा तरी सक्सेस झाल्यानंतर आम्हाला भेटायला या. सक्सेस झाल्यानंतर केव्हा तरी भेटायला या. सर, तुमच्या अभिमानाचा हा क्षण ज्यावेळेस आमच्याबरोबर शेअर कराल त्या आमच्या सारखा आनंद दुसरा कोणालाही होणार नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय पाटील सर, त्याचप्रमाणे माझे सर्व सहकारी, गुरुजन वर्ग, माझ्या मैत्रिणी, आणि विशेष म्हणजे हा कार्यक्रम ज्यांच्यासाठी आहे ते सर्व ऑल ऑफ माय फ्रेंड्स. फ्रेंड्स म्हणायला हरकत नाही आता ना? हरकत नाही ना? फ्रेंड म्हटलं की जरा जवळ इच्छा येते ना, मोकळं बोलू शकता. टीचर म्हटलं की थोडंसं अंतर वाढतं ना. आजच्या कार्यक्रमामध्ये मी जेव्हा तुमची भाषणं बघितली तेव्हा मला खरोखर वाटलं की जे मॉडेल स्कूलचे 6C आहेत ना ते यशस्वी झाले असं मला वाटलं. तुमची ती क्रिएटिव्हिटी, तुमचं ते डेकोरेशन, त्याचप्रमाणे मी ज्या ज्या कार्यशाळा घेतल्या बघा, आता राख्या तयार करणं घेतलं असेल, डान्स घेतले असतील, गणपती तयार करणं घेतलं असेल, हे फ्लावर पार्टचं घेतलं असेल, फुलं तयार करण्याचं घेतलं असेल. मी फक्त तुम्हाला सांगितलं आपल्याला असं करायचंय आणि एखादा तुम्हाला व्हिडिओ किंवा एखादं चित्र वगैरे दाखवलं, पण तुम्ही त्याच्या पलीकडे पुढे जाऊन जाऊन शोधलं. मॅडम हे अजून चांगलं असं करू का? करा. मॅडम हे अजून चांगलं असं करू का? आणि इतक्या सुंदर सुंदर तुम्ही वस्तू तयार केल्या आणि इतके शिकले. तुमच्याकडून पण मला शिकायला मिळालं. मला सुद्धा काही गोष्टी तुमच्याकडून शिकायला मिळाल्या आणि तेव्हा मला खूप अभिमान वाटला की मीच नाही शिकवत तर माझे विद्यार्थी सुद्धा मला शिकवतात. आणि तो खरा माझा अभिमानाचा क्षण. आणि तुम्हाला वाटतं, एखाद्याला वाटतं की मी आपल्याला येणार नाही, बोलायला उभे राहू की नको, हे करता येईल की नाही, माझं चुकेल, असं काहीच नाही रे. तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये ते टॅलेंट असतं. फक्त तुम्ही घाबरता, येईल की नाही, जाऊ की नको. तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही मुंगी बघितली का? मुंगी भिंतीवर चढते. काही वेळेस तुम्ही एकदा निरीक्षण करा मुंग्यांच्या रांगेचं. ते पुन्हा पुन्हा चढतात आणि पुन्हा पुन्हा उतरतात. एक हिंदीला कविता पण होती आम्हाला. त्या चढतात, उतरतात, पडतात चढताना, पण तरी त्या प्रयत्न सोडत नाही. आणि शेवटी तिला जिथपर्यंत चढायचं तिथपर्यंत ती मुली चढते. किती एवढासा जीव आहे, त्याच्याकडे सुद्धा आपल्याला खूप शिकायचंय. कोशिश करायची, प्रयत्न करायचा. ट्राय बट डोंट ट्राय. नाही मला नाही येत, मग जाऊ दे, मग माझ्याकडे हे नाही, मग मला ते नाही, मग मला वेळच नाही, मग लाईटच नव्हती, काहीच नाही. तुम्ही जर ठरवलं हे करायचंय तर ते तुम्ही करूच शकता. उदाहरणार्थ मला रुचिकाचं तिचं जे आता मॉडेल पहिलं आलं ना, ते त्या दिवशी ती रात्री म्हणे मॅडम मी 10 वाजता गावाहून आली, मग मला तो मॉडेल करायचं होतं, काय करू. तिने तेव्हा ते सर्च केलं आणि रात्री 12-1 पर्यंत ते मॉडेल तयार केलं. आणि तिला त्या मॉडेलला जो पहिला प्रथम क्रमांक आला तेव्हा मला वाटलं की खरंच तिने मनापासून तिला करायचंच होतं. तिचं ध्येय तिने गाठलं. तसं तुम्हाला सुद्धा आयुष्यामध्ये तुम्हाला वाटूच द्यायचं नाही की मला हे येत नाही, मी हे करू शकणार नाही. प्रत्येक गोष्ट आपल्याला येते, तुम्ही फक्त करायला, फक्त करा, हार मानू नका.
जेव्हा तुम्ही पहिलीच्या वर्गात आले असाल, तुम्हाला पहिलीचा वर्ग आठवा तुम्ही कसे होते तुम्ही? कोणी रडत होतं, कोणाचं शेपूट गळत असेल, कोणाचं बटन उलट सिद्ध लागलेलं असेल ना? अनेक कथा असतील. कुणी घाबरत असेल, आईला सोडून शाळेत आले, ते मुलं बघून गर्दी बघून घाबरत असाल. आणि आताचे 7वीचे तुम्ही बघा, 7 वर्षात तुमचा किती विकास झाला. आणि हा कोणामुळे झाला? शाळेमुळे. कोणामुळे झाला? शाळेमुळे. आपली शाळा म्हणजे दुसरं घरच असतं, बरोबर? आपली शाळा म्हणजे सेकंड होम असतं आपलं. आणि या शाळेमध्ये तुमच्यामध्ये इतका बदल झाला. आणि मला तर असं वाटतं की माझा विद्यार्थी कुठेच कमी पडणार नाही, कुठेही कमी पडणार नाही. कोणी मला जरी सांगितलं की मॅडम तुमच्या शाळेत विद्यार्थी, मी कधीच त्यांचं मान्य करून घेणार नाही. कारण माझे विद्यार्थी कसे घडले आहेत आणि कसे आहेत, प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण मला माहीत आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काहीतरी टॅलेंट आहे. आणि आपल्या शाळेतले जे शिक्षक आहेत, तुम्ही प्रत्येक शिक्षकाचं निरीक्षण करा. प्रत्येकाकडे कुठला ना कुठला चांगला, अधिक चांगला गुण आहे. आणि ती शिदोरी तुम्ही तुमच्या बरोबर घ्या. की जे तंत्रज्ञान आता तुम्हाला पुढील आयुष्यासाठी अतिशय महत्वाचं आहे, ते तुम्ही शिकला. तर अशी जी चांगल्या ज्ञानाची जी शिदोरी आहे, जे काही तुम्ही शिकलात, ती शिदोरी बरोबर घेऊन तुम्ही पुढे जाणार आहात. आणि पुढे जात असताना ज्या वेळेस तुम्ही मागे वळून पाहाल, तर त्याच्यातले तुमच्या शिक्षकांनी जे तुम्हाला चांगलं शिकवलेलं आहे, ते चांगले गुण घ्या. आणि त्या चांगल्या गुणांच्या, चांगल्या शिक्षणाच्या शिदोरीवर तुम्ही पुढचं आयुष्य तुमचं घडवायचं आहे. आणि बघा, आम्हाला आनंद केव्हा होणार आहे की ज्या वेळेस तुम्ही यशाच्या शिखरावर चढणार. आपल्या समाजामध्ये बऱ्याच वेळा म्हटलं जातं की मुलींनी कमी शिकावं, पण आता बघा मुली पुढे चालल्या. आणि मुलींनी एक गुण आपल्या मनाशी गाठायची आहे की काय, की आपल्याला पुढे जायचं आहे, आपल्या पायावर उभं राहायचं. मुलींनी स्वतःच्या पायावर उभंच राहिलं पाहिजे आणि शिक्षण हे घेतलंच पाहिजे आणि यशाचं शिखर हे गाठलंच पाहिजे. मुलांनी सुद्धा तसंच केलं. बघा, स्वामी विवेकानंद काय म्हणतात की एक दिवस जे टिकणारं फूल आहे ते साऱ्या जगाला मोहित करतो. मग जगाने आपल्याकडून काय अपेक्षा करायची? बघा, फूल एक दिवसासाठी किती आनंद देतं, जगाला मोहित करतं, सुगंध देतं आणि आनंदी ठेवतं. मग आपण तर मानव आहोत, बरोबर आहे की नाही? मग मानव म्हणून, एक चांगला माणूस म्हणून जगायला शिका, वागायला शिका. आपल्या आई वडिलांचा आदर ठेवा, शिक्षकांचा आदर ठेवा. ठाकरे सरांनी सांगितलं की तुम्ही जेव्हा यशाच्या शिखरावर जाल तर आम्हाला येऊन भेटा. बघा, जेव्हा तुम्ही आम्हाला भेटणार ना, ते आम्हाला खूप आनंद होणार की बघा आपले विद्यार्थी आम्हाला भेटायला आले, काहीतरी सांगायला आले. तर ही जी गोष्ट आहे ही अतिशय महत्वाची, अभिमानाची. आमचं जे यश आहे हे तुमच्यामध्येच आहे. आणि तुमच्या सगळ्या प्रयत्नांमुळे, तुमच्या उपक्रमांमुळे आज आपली शाळा आदर्श म्हणून तालुक्यात प्रथम आहे. याच्यात सगळ्यात यशाचा वाटा कोणाचा असेल तर तो तुमचा आहे. तर या ठिकाणी मी एवढंच सांगेन की पुढचा जो तुमचा शैक्षणिक प्रवास आहे, आता ही शाळा सोडून तुम्ही हायस्कूलला जाणार, हायस्कूलमधून कॉलेजला जाणार, पुढचं उच्च शिक्षण घेणार. तर हे शिक्षण घेत असताना आजूबाजूचं जग खूप मोहित करणार आहे. त्या जगाच्या याच्यात मोहात पडू नका. आपलं जे ध्येय गाठायचं आहे ते ध्येय तुम्ही गाठा आणि चांगल्या प्रकारे शिक्षण घ्या, आदर्श माणूस बना आणि या ठिकाणी एक चांगला माणूस बनून आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, समाजामध्ये आपलं एक स्थान बनवा. एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. आणि पुढच्या तुमच्या शैक्षणिक प्रवासासाठी, त्याचप्रमाणे पुढील आयुष्यासाठी मी तुम्हाला चांगल्या प्रकारे शुभेच्छा देऊ इच्छिते आणि या ठिकाणी माझे मनोगत संपवते. 2024ची बॅच त्यांच्या निरोप समारंभासाठी जमलेले माझे शिक्षक बंधू भगिनी आणि 6वीचे आणि 7वीचे विद्यार्थी. आता तुम्हाला ठाकरे सरांनी, पाटील सरांनी, शेवाळे टीचरांनी, सोनवणे टीचरांनी सगळ्यांनी तुम्हाला पुढील भविष्य किंवा तुमचं आयुष्य कसं असावं याच्याबद्दल शुभेच्छा पण दिल्या आणि मार्गदर्शन करतो. आमचं कर्तव्य होतं की आम्हाला तुमची प्रायमरी टेस्ट आम्ही तुम्हाला स्ट्रॉंग करून दिली. याचं पुढचं आयुष्य किंवा याच्या पुढचं शिक्षण, जगण्याची पद्धती किंवा समाजात राहण्याची पद्धती कशी असावी हे आपण त्या शिक्षकांच्या मनोगतातून मी ऐकत असेल. आता तुम्ही मॉडेल स्कूलचे विद्यार्थी, तर समाजात सुद्धा तुम्ही मॉडेल
नागरिक म्हणून किंवा मॉडेल विद्यार्थी म्हणून शोभले पाहिजे असं वर्तणूक तुमच्याकडनं अपेक्षित समाजाला पण आहे आणि आम्हाला सर्व शिक्षकांना पण. पहिलीपासून 7वीपर्यंत तुम्ही शिकलात. आता मला इथं 15 वर्ष झाले. तुमच्या भाषणातून कळलं पूर्वीची जी भाषणं होती आणि आताची जी भाषणं होती विद्यार्थ्यांची बोलताना, आता तुमच्या चारोळ्या कवितेतून बोलणं किंवा तुम्ही सर्च करून इतकं चांगलं बोलतात. आपण शिवजयंतीच्या दिवशी आपल्याकडे गट शिक्षणाधिकारी मॅडम आल्या, त्यांनी 4थीच्या पोराचं इंग्लिश मधलं हे पाहिलं, भाषण पाहिलं आणि त्यांनी पूर्ण तालुक्यात त्याचं कौतुक केलं. तेव्हा आपण जे चांगलं करतो ना त्याचं नक्कीच समाज कौतुक करतो किंवा आपल्याला पण त्याचा गुड म्हणजे अभिमान वाटतो. त्याचे फिलिंग असतात वागण्याचे. आणि ज्याप्रमाणे आपल्या शाळेचं नाव आहे तसं तुमचं पण नाव आलं पाहिजे. आणि प्रत्येक गोष्ट करा, सगळ्यांनाच सगळं येतं असं नसतं, पण काही येत नाही असं कोणाचं नाही. प्रत्येकामध्ये काहीतरी गुण असतो, ते शोधा आणि समाजात किंवा पुढे जगताना आपला आवडीचा व्यवसाय निवडा की ज्या व्यवसायामध्ये तुम्हाला अर्थार्जन पण होईल आणि तुमची हाऊस किंवा आवड पण होईल. की ते काम करताना आपल्याला मन फक्त आपण पैशासाठी करतोय बा, आपलं मन नाही, अशा गोष्टी तुम्ही आयुष्यात निवडायच्या नाही. तुमच्याकडून फार स्किल आहे. आता फुलं हे तुम्ही फुलदाणी बनवली, हे स्किलचं काम होतं. त्याच्यानंतर हे डेकोरेशन केलं, त्याच्यानंतर तुम्ही जयंत्या पुण्यतिथीला जे अँकरिंग करता, आपल्यातलं शिक्षक कोणी बोलत सगळे विद्यार्थी करतात. हे काय तुमच्या ज्या अंगात जे गुण आहेत ते बाहेर काढण्याची एक पद्धत आहे आणि आम्ही प्राथमिक दर्जापर्यंत ते काढले. आता तुम्ही माध्यमिक शाळेचे विद्यार्थी होणार, तुमची वय वाढलेले, समाजातल्या लोकांचं कसं वागणं, कसं शिष्टाचाराने वागायचं या पद्धती आता याच्यापुढे तुम्हाला शिकावं लागणार आहे. आम्ही तुम्हाला प्राथमिक गरजा सगळ्या पूर्ण करून, शैक्षणाच्या गरजा तुम्ही पूर्ण करून दिलेल्या आहेत. पुढील शिक्षणासाठी किंवा आयुष्यासाठी तुम्हाला शाळेकडनं शुभेच्छा चिंततो आणि थांबतो. मुख्याध्यापक, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सर्व विद्यार्थी मित्रांनो उपस्थित राहिले याबद्दल मी सर्वांचे आभार मानते व कार्यक्रम